तर जय हिंद मित्रांनो, तुम्ही विचार करत असाल हा डबल कुठं निघाला. तर आम्ही जात आहोत हिंगोलीला कावड यात्रा पाहण्यासाठी. आपल्या ब्लॉगची सुरुवात श्रीकांत भाऊनं केली. आम्ही आज निघाल्या एस टी जाते वेळेस वारंगा फाट्याजवळ महादेव भगवान त्यांच्या मूर्ती व खूप असं मोठं मंदिर बघण्यात भेटलं आम्हाला रस्त्यामध्ये. नंतर पुढे गेल्यानंतर आम्ही हिंगोली बसस्टँडला पोहोचल्यानंतर श्रीकांत भाऊ आणि मी निघाल्या पुढं. नंतर श्रीकांत भाऊ आणि मी निघालो पुढच्या लोकेशनला आमच्या. तर पुढच्या लोकेशनला जाण्याआधी आम्ही तो बॅनर बघितले. बॅनर एवढे मोठे आणि खूप सुंदर असे बॅनर होते प्रिंट केलेले. नंतर आम्ही दोघेजण सरांना भेटून या कॅमेऱ्याची माहिती दिली आपल्या श्रीकांत भाऊनी. आपल्या सरांना पण कॅमेरा खूप आवडला, हा पॉकेट 3 कॅमेरा. नंतर श्रीकांत भाऊ आणि मी निघाले पुढचे आमच्या. नंतर आम्ही निघाल्या तिघंजणं, सर, मी आणि श्रीकांत भाऊ पुढच्या लोकेशनवर. सर होते पुढे, आम्ही दोघं पाठीमागे. नंतर आम्ही लोकेशनला पोहोचल्यानंतर आम्ही नंतर उतरून बॅनर वगैरे लावून घेतले. नंतर केरी वाटप चालू केली आम्ही. पब्लिक खूप वाढत होती दमदम अशी. पब्लिक थोडी अजून जास्त वाढली नंतर 5-10 मिनटांनी. हे बघा, नंतर DJ पण आला. DJ आल्यानंतर खूप असं धिंगाणा चालू झाला. धिंगाणा म्हणजे काय, नाचणं वगैरे सर्वांचं. त्याच्यामध्ये आम्ही पण नाचत होत्या, पण आमच्याकडे कॅमेरे होते म्हणून नाचत जमलं नाही आम्हाला. नंतर आम्ही पुढे गेल्यानंतर थोडंफार आम्ही निघाले आपले एकनाथजी शिंदे साहेब यांची रॅली पाहण्यासाठी. हे बघा, रॅली झाली चालू आपल्या साहेबांची. एकनाथ शिंदे साहेब आणि बांगर साहेब दोघे पण होते, दोन्ही साहेब आपले. नंतर पुढे गेल्यानंतर आम्ही पण गेले पुढच्या रॅलीमध्ये घुसले. आम्ही पण, मी, आपले सर आणि श्रीकांत भाऊ दोघे पण गेले पुढे. फक्त मीच राहिलो पाठीमागे. तरुण एस टीमध्ये जागा पकडून आम्ही निघाल्या नांदेडला पोहोचून ऑटो धरून आम्ही निघाले आपल्या घरी. भेटू नंतर पुढच्या एका ब्लॉगमध्ये.